नमस्कार नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. बाईच्या आयुष्यातली पहिली सखी आई, सिक्रेट सांगण्यासाठी दुसरी सखी ताई, मैत्रिणीसोबत शेअर करते आसू आणि हसू, मायेच्या शोधात असतात सून आणि सासू. प्रत्येकीला हवा असतो वेळ तिच्या हक्काचा, सुरू करूया आनंदाने 16 सख्यांचा. माहेरच्या अंगणात आमंत्रित करूया आपल्या या सगळ्या ह्या ताई अशा येत नाही, तुम्हाला आतापर्यंत कळलेलं असेल. त्याच्यासाठी मला फिरवावी लागणार आहे जादूची छडी. आलेली आहे जादूची छडी आणि आता मी ती फिरवणार आहे, कारण माझ्या येणार आहेत सगळ्या सख्या या माहेरच्या अंगणात, आणि त्यासाठी छडी. अरे बापरे, हो 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 हो, ओके, क्या बात आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. अर्चना थोरात. ताई, तू कोणाला सोबत घेऊन आलीस? मी माझ्या मैत्रिणीला घेऊन आले. ताई, पहिली जी जोडी आहे त्या जोडीचं नाव आहे टीम सोबती. वैशाली ताई, बरं तू कोणाला सोबत घेऊन आलीस? मी माझ्या सखीला सोबत घेऊन आली. त्या सख्यांच्या जोडीचं नाव आहे टीम मैत्री. मी क्षमा राजेंद्र सावंत. बरं तू कोणाला सोबत घेऊन आलीस? मी माझी मैत्रीण प्रिया. ह्या जोडीचं नाव आहे टीम दोस्ती. तुम्ही दोघांनी एकच असं छान मंगळसूत्र घातलेलं आहे. हे काय? हे तुळजाभवानी आपली कुलस्वामी तुळजाभवानी. आणि ताई, माझं सिंबल आहे राम परिवार. हा साऊथ इंडियन स्पेशल आहे. मी मूळ हैदराबादची आहे, सो हैदराबाद स्पेशल. हो का? ओके. पण मग तिथे कुठली भाषा बोलली जाते? तेलुगू. तेलुगू. भाऊजींचं नाव काय? अमित. अमित. माझं अमितवरती खूप प्रेम आहे आणि मला तो खूप आवडतो. हे तेलुगू मध्ये कसं बोलत? నాకు అమిత్ అంటే చాలా ఇష్టం. నేను తనని చాలా ప్రేమిస్తున్నాను. कळलं नाही, पण ऐकायला छान वाटलेलं आहे. ओके, व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव कलावती संजय गायकवाड. मी माझी मैत्रीण अनुजाला सोबत घेऊन आले. त्या जोडीचं नाव आहे टीम सवंगडी. व्हेरी गुड, क्या बात आहे. ओ हो 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 हो. अनुजा ताई, तुमची कशी काय मैत्री झाली? एकदम. तिला डान्सची आवड आणि मला गाण्यांची आवड आहे. तिला ते तर डान्स आम्हाला कळलेलंच आहे, जी ज्या पद्धतीने नृत्य करत आलेली आहे. हा खेळ सुरू करण्या अगोदर या खेळाचे नियम आणि अटी तुम्ही जरा समजून घ्या. पहिला जो खेळ आहे तो एक ताई खेळणार आहे, दुसरा खेळ दुसरी ताई खेळणार आहे, आणि तिसरा जो खेळ आहे तो जोडीने खेळायचा आहे, दोघींनी मिळून खेळायचं आहे. ओके. पहिल्या खेळामध्ये जी जोडी विजेती असणार आहे त्या जोडीला मिळणार आहे 30 गुण. त्यानंतरची विजेती जोडी, तिला मिळणार आहे 20 गुण. त्यानंतरची विजेती जोडी म्हणजे तिसरी जी जोडी असणार आहे तिला मिळणार आहे 10 गुण, आणि चौथी जी जोडी असणार आहे तिला मिळणार आहे 0 गुण. पण इथे तुम्हाला एक संधी आहे. ती संधी अशी आहे की ही जी जादूची छडी आहे ती तुम्हाला वापरता येणार आहे. हा, पण ती कधी वापरायची आहे, केव्हा वापरायची आहे, हे तुमच्यावरती आहे. त्या खेळामध्ये ही छडी वापराल त्यावेळेला तुमचे गुण, तुम्हाला जे मिळालेले गुण आहेत ते दुप्पट होणार आहेत. तेव्हा मला पहिल्यांदा आधी एकदा सांगा की या पहिल्या खेळामध्ये कोण कोण जादूची छडी वापरणार आहे? कोणच जादूची छडी वापरणार नाही? बघा, नक्की विचार करा. तुम्ही वापरा ना. ताई, तुम्ही वापरा ना छडी. नाही म्हणते. बरं तुम्ही पण नाही? हा, नाही. कमाल आहे. पहिल्या खेळामध्ये कोणालाच जादूची छडी वापरायची नाहीये. तेव्हा बघूया आपल्या या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या जोड्या किती गुण मिळवतात, आणि त्यासाठी सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे एक टप्पा आउट.
की माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे, त्या चेंडूचा मी टप्पा टाकणार आहे. टप्पा टाकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची आणि एक ऍक्शन करायची. ती ऍक्शन अशी आहे. पण आता तुम्ही विचाराल की माझ्याकडे चेंडू कुठे येणार, चेंडू येणार बघायचंय. हा ए ये रे. तर आता मग सुरू करूया. बाद झालेली आहेस तू. आणि आता ह्या 3 जोड्या राहिलेल्या आहेत, त्यांनीच खेळायचंय. ओके रेडी. बघूया आता दुसरी जोडी कोण होते बाद. ओके ऍक्शन केल्यामुळे तू दुसरी बाद झालेत. आता फक्त ह्या 2 जोड्या राहिलेल्या आहेत. आणि आता बघूया. भांडी घासून झाले की सांग ना तुझी. ऍक्शन केली त्याच्यामुळे आउट झालेले आहेत. आणि आता आपण स्कोअर बोर्ड बघूया. पहिल्या खेळामध्ये गुणसंख्या झालेली आहे. टीम सोबतीचे गुण आहेत 0 गुण. टीम मैत्री यांना मिळालेले आहेत 30 गुण. टीम दोस्ती यांना मिळालेले आहेत 20 गुण. आणि टीम सवंगडी यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि आता आपण स्कोअर बोर्ड बघूया. पहिल्या खेळानंतर टीम मैत्री आघाडीवर आहे. या पहिल्या खेळामध्ये जादूची छडी कोणीच वापरली नसल्यामुळे कोणाचेही गुण दुप्पट झालेले नाहीयेत. पण आता पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या खेळामध्ये बघूया कोण वापरते जादूची छडी. आणि त्यासाठी जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. बरं मला एक विचारायचंय, माहेरी कोण कोण असतं? माहेरी आम्ही 6 बहिणी आणि 1 भाऊ. 6 बहिणी आणि 1 एक भाऊ. भाऊ. वा मोठा परिवार आहे. मोठा परिवार आहे. ओके. पण मग माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? एक तर भाऊ येतो पहिला, अच्छा. त्याच्यानंतर आई वडील ओके. आणि मग बहिणी. भाऊ का येतो सगळ्यात आधी? तो एकुलता एक असल्यामुळे आमच्या सर्व बहिणींचा लाडका होता आणि खूप केअरिंग आहे तो अजूनही. म्हणजे आमच्या बहिणींना विचारल्याशिवाय तो काही करत नाही तसं. हो. सासरी असं भावासारखी व्यक्ती असणारी कोण आहे? धीर. काय सांगशील त्यांच्यावर? म्हणजे तोही केअरिंग आहे. म्हणजे मी एक कॉल केला की दिनेश असं असं झालंय तर लगेच पटकन येणार. किंवा वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. कुठलीही मदत लागली, काहीही मदत लागली, माझा भाऊ आणि माझा धीर नेहमी माझ्यासोबत असतात. मग माहेरी जास्त आता आवडतं की सासरी? सासरी. मायाची आठवण नाही? मायाची आठवण येते पण आता आई वडील तसे नाही आहेत. मग भाऊ आहे तो त्याच्या संसारात आहे. आम्ही माहेरी 4 दिवस गेलो, 4 दिवस तर ठीक आहे, पण नेहमी सासरचीच आठवण येते. ताई तुझ्या माहेरी कोण कोण असतं? माझे आई वडील आणि मोठा भाऊ. मोठा भाऊ. हा. बरं ताई, माहेर म्हटल्यानंतर असे डोळे बंद केल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर पहिल्यांदा? माहेर म्हणलं की नक्कीच माझी आई येते डोळ्यासमोर. आणि तसा एक किस्सा सांगायला गेलं तर म्हणजे माझ्या लग्नाला आता 14 वर्ष झाले, पण मी खूप लहान होती जेव्हा माझं लग्न झालं. मी 20 वर्षाची होते, तर माहित नव्हतं लग्न वगैरे काय असतं नेमकं. माझं लग्न पण छान पार पडला आणि मी गाडीत बसले, मी आणि माझे मिस्टर, नणंद वगैरे. आणि माझा भाऊ आला मला भेटायला आणि त्यांनी त्याचा हात माझ्या हातात दिला आणि गाडी पुढे निघाली. मग माझा हात सुटला त्याच्या हातातून. तेव्हा जाणीव झाली की म्हणजे खरंच मी माहेर सोडलाय आता हेच माझं घर आहे असं जाणवलं. तो एक क्षण माझ्या डोळ्यासमोर येतो. डोळे पाणावले ते. हो. आणि माझी पण एक मुलगी आहे, एकुलती एक आहे.
ती आता 11 वर्षाचीच आहे, पण तरी मला वाटतं की तो क्षण आठवतो असं की उद्या मला पण तसं तिला पाठवावं लागेल दुसऱ्या घरी. सो दॅट्स लाईफ. लग्नाच्या दिवशी कन्यादान जेव्हा केलं जातं तेव्हा सगळ्यात जास्त कोण रडलं? माझे वडील ते एवढे म्हणजे भावना व्यक्त नाही करत ते, पण ते पण लहान मुलासारखं रडले त्या दिवशी. काय तर, वाटलं होतं तेव्हा बघून? काय वाटलं होतं मला? म्हणजे लहान असल्यामुळे मला एवढं कळालं नाही की काय होतंय आणि खरं म्हणजे उद्या काय घडणार आहे आपल्या आयुष्यात, खरंच सोडून जाणार आहे मी घर वगैरे. वाईट वाटलं तो. वा, खूप छान वाटलं तुम्हा दोघींशीही बोलून. आता आपण खेळायला सुरुवात करूया. यो. आता हा जो खेळ आहे हा तो खेळ आहे, त्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. तुम्ही आता सासरी उभे आहात आणि हे माहेर आहे. ओके, माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. ओके, आता या खेळामध्ये जादूची छडी कोणाला वापरायची आहे? बघा ताई, नीट विचार कर. तुम्हाला वापरायची आहे जादूची छडी? वापरायची आहे. ओके, आणि ताई तुम्हाला पण वापरायची आहे? बरं, ठीक आहे. जादूची वापरणार तर तुम्हाला पण वापरायची आहे. ओके, ठीक आहे. जादूची छडी वापरणार आहेत टीम सोबती, त्याच्यानंतर टीम दोस्ती आणि अर्थात टीम सवंगडी. ओके, हा, पण आता खेळ सुरू करूया. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. माहेर, सासर, माहेर. ताई, तू उडी मारली नाहीस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहे. आणि आता 3 जोड्या राहिलेल्या आहेत. बघूया. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर, सासर, सासर, माहेर, माहेर. ताई, तू बाद झालेली आहे, म्हणजे तुमची जोडी बाद झालेली आहे. माहेर, सासर, सासर, माहेर, माहेर, माहेर. तू बाद झाली आहे, त्यामुळे तुमच्या जोडीला मिळत आहेत 20 गुण. टीम सोबतीचे गुण आहेत 0 गुण. टीम दोस्तीचे गुण आहेत 10. आणि अर्थातच टीम सवंगडीला मिळत आहेत 30 गुण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. गुणसंख्या तर कळलेली आहे, पण 3 जोड्यांनी जादूची छडी वापरलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती वापरावी लागेल. छडीची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल, गुणांची धमाल. दुसऱ्या खेळानंतर टीम मैत्रीला मागे टाकून सवंगडी टीमने आघाडी घेतलेली आहे. आणि या गुणसंख्येसोबत आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, तिसऱ्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण जाऊया आपल्या लाडक्या भागाकडे, ज्याचं नाव आहे माहेरची आठवण. ताई, माहेरचा उंबरठा ओलांडून जेव्हा तू सासरी जात होतीस, काय त्यावेळेला मनामध्ये सगळ्या गोष्टी चालू होत्या? खूप चलबिचल होती, कसं माहेर सोडून तिथे कसं ॲडजस्ट होईल, कारण आमची खूप जास्त ओळख नव्हती. 1 मंथ बिफोर 1 मंथमध्येच आमचं लग्न बघण्याचा कार्यक्रम, एंगेजमेंट, लग्न इतकं फास्ट झालं की त्याच्यामुळे असं विचार करायलाच मिळालं नाही. आणि लग्न झाल्यानंतर मी खेड्यात गेले, पण काही नाही, घरचे सासरचे सगळे एकदम छान असल्यामुळे काही असं जाणवलं नाही. पण मग आता मग सासरी कोण कोण असतं तू म्हणालीस? आता सासू-सासरे आहेत, लग्न झालं तेव्हा दीर पण होते. म्हणजे दीर आणि माझा बॉन्ड खूप छान होता, अतिशय. म्हणजे कोणी म्हणायचंच नाही लांबून की हे दोघं दीर भाऊजाई आहेत तसं. पण त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि किती वर्ष झालीत ना आता त्या गोष्टी? 7 वर्ष झाली. ज्या पद्धतीने तू दिरांबद्दल सांगतेस, तू भाऊक झालीस किंवा काय, तर सासरी ती अगदी व्यक्ती भावासारखी होती, म्हणजे अगदी माहेरची व्यक्ती अशी. म्हणजे तशी काय बॉन्डिंग होतं तुमच्या दोघांचं?
खूप बॉन्डिंग होतं. असं कोणी म्हणणार नाही की दीर भाऊजाई आम्ही. भांडणही करायचो, मारामाऱ्या करायचो आम्ही. हो. लिटरली म्हणजे कोणी म्हणणार नाही. बॉन्ड असा होता की समोरच्याला बघून समजणारच नाही की हे दोघं म्हणजे नेमके भाऊ बहीण आहेत की दीर भाऊजाई आहेत. वी मिस यू आबा. आम्ही नेहमीच तुमची आठवण काढतो. ताई तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले? माझ्या लग्नाला 17 वर्ष. कसे आहेत भाऊजी, काय करतात? ते खूप जॉली आहेत आणि हौशी आहेत. ओके. सरप्राईजेस खूप द्यायला आवडतात. त्यांना हो, ओके. काय असं एक सरप्राईज दिलं होतं तुला त्यांनी की तू एकदम अचंबित झाली? म्हणजे मला ताज हॉटेलवरती राहायचं होतं, म्हणजे एक 1 स्टे असा. अच्छा, ओके. मग बड्डेला अगदी असंच जायचं म्हणून गेलो आणि डायरेक्ट ताजवरती घेऊन गेले. ओके, हां, क्या बात आहे. बड्डे एकदम छान ग्रँड सेलिब्रेशन केलं. ग्रँड सेलिब्रेशन ताजमध्ये. हो, हो हो हो. असं ताईचं असं कुठला स्वभाव तुला असं वाटतं की तिने तो बदलायला पाहिजे? ती सगळ्यांना एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न करते. आणि मग असं कुठला स्वभाव असं तुला वाटतं की तो तिने बदलायला पाहिजे? मी नाही आले की तिला राग येतो. मग तू का नाही येत पण मग तिने बोलवलं? कधी पॉसिबल नाही झालं काही कारणाने, असं नाही झालं तर मग तिला राग येतो, मग ती चिडवत राहते. ती चिडवत राहते. ओके. आणि मला ताईला विचारायचंय, ताई तिचा कुठला स्वभाव तुला जास्त आवडतो? तसं सगळ्याच आवडतो, हां. पण ती माझ्या मुलाची एकदम तिच्या मुलासारखीच काळजी घेते. मला फार आवडतं. अच्छा. आणि असं कुठला स्वभाव वाटतं की तुम्ही आता बदलायला पाहिजे? ती त्याचा हेल्थ तुला राग- कॉन्शियस खूप आहे. Health- बाहेर आम्ही जेवायला गेलो की तिचं सेपरेट असतं. अच्छा. मला सलाड पाहिजे, मला सूप पाहिजे. ओके. ते तुला आवडत नाही? आवडत नाही असं नाही, पण सगळ्यांसोबत आम्ही म्हणतो 1 डे चीट डे. तुझ्यासाठी राखी ताई काय आहे एका शब्दात सांगायचं? मला बहीण नाहीये, ओके. तर हीच माझी सखी बहीण. आणि ताई तुझ्यासाठी ही ताई काय आहे एका शब्दात उत्तर द्यायचे? माझ्याकडे सांगण्यासारखं म्हणजे मैत्रीणच मुंबईत आल्या आल्या ही सोसायटीतली पहिली फ्रेंड झाली. ओके. तुझ्या हाती पाळण्याची दोरी. खूप छान वाटलं तुम्हा दोघींशीही बोलून आणि तुमचं जे मैत्रीचं नातं आहे सगळ्यांचं हे असंच छान आयुष्यभर राहू दे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. थँक्यू. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि हा खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची विजेती जोडी आणि त्यातूनच होणाऱ्या हुकमाची राणी आणि लाडकी सखी. खेळाचं नाव आहे मैत्री कपात आहे. हा खेळ असा खेळायचा की तुम्ही बघतायत की ते वेफर्स आहेत, ते वेफर्स एक एक करून खायचे नाहीये. ते काय करायचे, ते अशा पद्धतीने उचलायचे. एक हात ह्या ताईने ह्या कपात टाकायचं आणि एक हात ह्या ताईने ह्या कपात टाकायचं आणि अशा पद्धतीने वेफर्स उचलायचे, तोडायचे नाहीयेत. ते असे धरायचे, असे धरून या भांड्यामध्ये आणून टाकायचे. बरं, आता या खेळामध्ये एकाच जोडीची जादूची छडी वापरायची राहिलेली आहे. त्याच्यामुळे या खेळासाठी तुम्हाला जादूची छडी वापरायची आहे. हो, वापरायची आहे? वापरायचे आता पण नाही वापरायची? नाही वापरायचे. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर आपण नको वापरूया, काही प्रॉब्लेम नाही वापरावीच लागेल. काही. तुझं काय म्हणणं आहे? वापरायचीच आहे. वापरायचीच आहे. तयार आहे? वेळ होत सुरू होते. 1 2 3. एक हात मागे, एक हात मागे. एकच वेफर. हा, व्हेरी गुड, मस्त. हा ताई, खूप छान. धक्का देऊ नका. हा, वेफर तोडू नका. तीन, 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. आधी आपण सोबतीपासून सुरुवात करूया. 11 वेफर्स.
आणि 12 बाकीचे वेफर्स सुटलेले आहेत. 10 आणि 11 आणि 11 आणि टीम सोबतीचे गुण आहेत 20, टीम मैत्रीचे गुण आहेत 30, टीम दोस्तीचे गुण आहेत 20, टीम सवंगडीचे गुण आहेत 20. खरं तर या खेळामध्ये या 3 जोड्यांमध्ये टाय झालेली आहे, पण आपल्याला अजून एकूण गुणसंख्या आपण बघणार आहोत काय आहे. टीम मैत्री तुम्ही जादूची छडी वापरणार होतात. छडीची कमाल गुणांची धमाल. हा, एकूण गुणसंख्या झालेली आहे टीम सोबती 20, टीम मैत्री 110, टीम दोस्ती 60, सवंगडी 90. त्यामुळे अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. आजच्या भागाची विजेती जोडी ठरलेली आहे टीम मैत्री. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. त्यामुळे हुप्पाची राणी झालेली आहे वैशाली ताई आणि लाडकी सखी झालेली आहे राखी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हुक्माच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. ताई, तू हुकमाची राणी झालेली आहेस, हा, तू लाडकी सखी झालेली आहेस, पण मला हुकमाच्या राणीला मला विचारायचं की तुला आज असं कुठला इथे हुकूम असा सोडायचा आहे की जो सगळ्यांनी ऐकला पाहिजे. तर माझा मुलगा आता 10वीला आहे. अच्छा. मला फक्त त्याच्या शिक्षणाची काळजी वाटते की सध्या जे काही चालू आहे वातावरणात जे काही चालू आहे त्याचा परिणाम माझ्या मुलाच्या किंवा इतर कोणत्याही मुलाच्या शिक्षणावर पडू नये, कोणतेही राजकारण शिक्षणामध्ये घुसू नये. बस एवढी माझी इच्छा आहे. वा, व्हेरी गुड ताई, खूप छान तू हुकूम इथे मांडलेले आहेस आणि सध्या खूप महत्त्वाचं सुद्धा आहे, त्याच्यामुळे हा हुकूम सगळे नक्कीच पाळणार आहेत. ओके ताई, खूप छान वाटलं. आणि आता आपली जी लाडकी सखी आहे राखी ताई, तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. सोहळा सख्यांचा आणि हुकमाच्या राणीला मिळतोय माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला हुकमाची राणी आणि लाडकी सखी मिळालेली आहे. तर भेटूया पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.